हॅलो पीपल, गुड मॉर्निंग. तर आज मी चालली आहे माझी बाईक सर्व्हिसिंगसाठी न्यायला. सो माझे मंथ आणि किलोमीटर्स कंप्लीट नाही झाले आहेत, बट आय हॅव टू टेक माय बाईक टू माय व्हेरी फर्स्ट राईड. त्यासाठी मग मला थोडंसं सर्व्हिसिंग करून घ्यावं लागेल असं मला वाटलं. सो लेट्स गो. मी आज 10ची अपॉइंटमेंट बुक केली आहे. इथे जवळच आहे 2 किलोमीटरवर. सो लेट्स गो देअर. मला इथून बसायची सवय करायची. मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं, मग राईटला असं पुल करायला मिळतं. ऐसा बैठो. भाई साहब, अशा गाड्या ना रस्त्यावरच नाही काढल्या पाहिजे. यू आर जस्ट ॲडिंग टू दी एक्झिस्टिंग पॉल्युशन वी हॅव ऑलरेडी. इथून मला टर्न घ्यायचं आहे लेफ्टला, आणि एवढी मोठी गाडी टर्न. हा भाई भाई जा. लेफ्टला जायचं आहे ना त्याला. आपण पण जाऊ शकतो का? यो, आय डिड इट. या विंडशिल्डमुळे ना मला थोडंसं माझ्या POVला प्रॉब्लेम होतो आहे. नया रायडर आहे मी, तर मला काय होतंय काय सांगू. हां, आता हे विंडशिल्डमुळे ना मला असं जवळचं एकदम असं खालचं दिसत नाही. जेव्हा असं एकदम आपण ट्रॅफिकमध्ये असतो आणि असं मध्येच काय बंप आला आणि काय ऑब्स्टॅकल झाले ना, तर थोडासा मेरे को दिक्कत हो रहा है. आंटी यू मे गो, जल्दी जाओ, मला पण काढायची आहे. येस, अँड आय मस्ट से थोडीफार मला ह्याची आता ॲडव्हेंचरची सवय होत असल्यामुळे मला थोडंफार आता कॉन्फिडन्स येतो आहे बम्पी रोड्सचा. म्हणजे मी आधी खूप घाबरायची, स्कूटीवर घाबरायची. माझी जी FZ होती ज्याच्यावर मी शिकत होती त्याच्यावर घाबरायची चालवायला बम्पी रोड्समधून. पण आता ह्याच्यामुळे मला थोडीफार ती भीती माझी हळूहळू निघून चालली आहे. आत्ता पूर्ण नाही गेली आहे, कारण माझा लाईक आय सेड माझे पाय पूर्ण पोचत नाही आहेत. तर मला ती भीती वाटते जरा, की मी जर काय आपलं असं काय धडपडली वगैरे तर मग माझे पाय नाही पोचणार. जसं आता मी म्हणते इथे मला हां असं हे जवळचं खड्डा दिसत नाही आहे, ज्याच्यासाठी मला थोडंसं असं पुढे बघून आधीच आय हॅव टू बी सतर्क. बट देन कधी होतं ना एकदमच असं रेअर केसमध्ये, जिकडे तुम्हाला थोडं असं एकदम जवळ बघावं लागतं. हे असं इकडे खूप क्लोज होतं हे. यो, आय डिड इट गर्ल, आय डिड इट. थोडंसं मला असं बघावं लागतं. And I am getting some beautiful reactions here. Not so beautiful as I am riding.
Yo girl, you're doing it very nice. सो चुकून माझा न्यूट्रल पडलेला होता सेकंडवर टाकताना. अँड देन यू नो what must have happened. ऐसा सब होता है when you're doing vlogging and riding and learning at the same time. एका साईडला मी स्वतःला मोटिवेट करते दॅट यू आर डुईंग गुड, आणि एका साईडला माझा न्यूट्रल पडतोय विच इज नॉट गुड. किधर खोपचे में है इनका सर्विस सेंटर. I am just trying to pull back my bike. Jamie. Yes girl, yes, you did it. So हे मी असं थोडंफार मागे चालली आहे का, मागे स्लोप आहे. ठीक आहे, आपण ब्रेक होल्ड करूया. ओके, सो हे मी व्हिडिओजमधून थोडंफार असं बघून शिकलेली की तुम्हाला हेवी बाईक्स जर मागे पुल करायच्या असतात वेन यू आर अ शॉर्ट रायडर, हाऊ टू डू इट. तर तीच टेक्निक वापरून मी जरा असं ट्राय करायला बघत हो. मी एवढ्या लवकर बाईक ह्यासाठी आली बिकॉज मला माझ्या एका फ्रेंडनी सजेस्ट केलं की जर तुम्ही लॉंग ड्राईव्हवर जाताय विच विल अराउंड बी 1500 सॉर्ट ऑफ किलोमीटर्स, तर you should do your first servicing even if you have not completed the kilometers or the time which usually has to be completed. जेव्हा मी मेकॅनिककडनं चेक करून घेतो तेव्हा मी साईड खूप जास्त होईल येऊन जाऊन जर आपण वेट केला तर. सो लेट्स सी नाव किती टाईम लागतो आणि ते काय सील करतात. ॲज ऑफ नाव लाईक ते चेंज यूज करणार आहे, ऑइल फिल्टर चेंज करणार आहे, ऑइल चेंज करणार आहे. It feels so good to see your baby getting a glow up. हा काय प्रकार सगळे मला कधी समजावून त्यांनी एक कनेक्शन त्यांच्या मोबाईलला लावलं आहे, एक माझ्या सीटच्या खाली कुठेतरी एक कनेक्शन लावलं आहे. and they are doing some diagnosis. I am not sure what is that. मला जेवढं यूट्यूब आणि गुगल युनिव्हर्सिटीमधून कळालं आणि तेवढं तरी मला असं वाटतं की कधी हे सॉफ्टवेअर अपडेट पण असतं और एल्स रुटीन डायग्नोस्टिक असतं. बट करेक्ट मी इफ आय एम रॉंग अँड कमेंट डाऊन द राईट थिंग. इथून बसायचं आहे मला. सर्व्हिसिंग करून झालेली आहे. आता मला बाईक घरी घेऊन जायची आहे. कसलं भारी वाटतंय मला चालवायला. थोडाफार कॉन्फिडन्स इज बिल्डिंग अप. इथे फक्त मध्ये असं कोणतरी आलं नाही पाहिजे, म्हणजे कसं एका फ्लोमध्ये जाता येतं. फायनली रीचिंग होम. सो त्यांनी सर्व्हिसिंगमध्ये मेजर असं काही नाही केलं. फर्स्ट फ्री सर्विस असल्यामुळे त्यांनी फक्त ऑइल चेंज केलं
त्याच्यानंतर डायग्नॉसिस केलं, जसं मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलं. आय होप की ते डायग्नॉसिस होतं, रूटीन डायग्नॉसिस, बिकॉज सॉफ्टवेअर अपडेटचं विचारलं तर ते बोलले की जो लेटेस्ट सॉफ्टवेअर आहे तोच आहे. देन व्हॉट डिड दे डू, हां चेन ल्यूब केलं अँड येस दीज 2 थिंग्स दे डिड. अँड मग काय बाईक वॉश करून दिली आणि आम्ही निघालो. They have also given ProLubeचं फ्यूल सिस्टम क्लीनर. एक आहे ते आता मला टँक फुल करून टाकायचं आहे राईडला जायच्या आधी. म्हणजे ते बेसिकली दे सेड की टँक फुल केल्यानंतरच ते टाका, ऑर एल्स टाकल्यानंतर इमिजिएटली टँक फुल करा. सो ते मला टाकायचं आहे. आणि मग राईडवरनं आल्यानंतर जर माझे 2000 किलोमीटर्स झाले तर 2000 किलोमीटर्स झाल्यानंतर एकदा ते टाकायचं आहे टँकमध्ये. ती छोटी बॉटल दिली आहे. आता मला माझी गाडी लावायची आहे, जी मला अशी 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 करून लावायची आहे. मी आता हिला टाकते न्यूट्रलवर आणि मी आय एम जस्ट ट्राईंग टू डू इट like I have seen in the videos, the techniques. Okay, so let's see if I can do this. Okay, now मला फक्त ना पायाने गाडीचं वजन थोडंसं प्रॅक्टिस करायची आहे, बिकॉज गिअरमध्ये असताना आय मीन हां म्हणजे गिअरमध्ये असताना तर तुम्ही रेस देऊन यू कॅन इझिली डू, बट मला ना थोडं सवय करायची आहे ह्याच्या वेटची. सो म्हणून मी थोडंसं न्यूट्रलवर टाकूनच आय एम ट्राईंग टू डू दिस. ओके, कम ऑन गर्ल, वेट अ मिनिट, आय कॅन डू दिस. एक मिनटं, पुढे तर मी नेऊ शकते ना फर्स्ट गिअरवर टाकून. जस्ट अ मिनिट. यो नाव पडली असती आता. हां, इट इज टेकिंग टू लॉंग दॅन युजुअल, बट आय विल have to learn, otherwise I will be a noob forever. And yes, I have parked. Now let me put it on neutral, engine off, and here we are. So हे त्यांनी दिलं आहे ProLube फ्यूल सिस्टम क्लीनर. दिसतंय का? येस 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 येस, ProLube सिस्टम क्लीनर, फ्यूल सिस्टम क्लीनर. हे मला टाकायचं आहे माझी टँक फुल करून, किंवा हे टाकल्या मला टँक फुल करायची आहे. आणि हे त्यांनी दिलं आहे अगेन फ्यूल सिस्टम क्लीनर, जी छोट्या बॉटलमध्ये आहे. ती मला 2000 किलोमीटर्स झाल्यानंतर टाकायची आहे. सो जेव्हा कधी 2000 किलोमीटर्स माझे होतील तेव्हा मला हे टाकायचं आहे. सो फर्स्टवाला दिस कम्स इन दिस बिग बॉटल. हे इट इज़ how much ml, 140 ml का इनिशियल बॉटल, अँड दिस इज 40 ml. सो दीज 2 मला टाकायचे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. सर्व्हिसिंग वगैरे मस्त सगळी छान झालेली आहे. नाव आपण जाऊया राईडला, आणि मग राईडचा व्लॉग तुमच्याकडे येईलच नक्की. बाय, टेक केअर.